इकडे किचन वगैरे पुसून स्वयंपाक वगैरे झाला आणि किचन पुसून घेते. किचन पुसलं म्हणजे मग स्वच्छ झाल्यासारखं वाटतं आणि फ्रेश वाटतं घरामध्ये. छोटंसं आणि साधंच किचन आहे आमचं, पण ते स्वच्छ ठेवण्यातच खूप मजा आहे. ते स्वच्छ दिसलं का घरात प्रसन्न वाटतं. मला किचन स्वच्छ ठेवायची तर पहिल्यापासूनच सवय आहे. थोडंसं भिंती वगैरे खराब, पण छान मला आवडतं. आमचं किचन छान आहे. ते साफ ठेवून तेवढं चांगलं, कारण घाण नसते. अजून आमच्या घराचं काम चालू आहे थोडं थोडं, नाही का, बाकी. त्याच्यामुळे असं आहे, होईन दमाने. पण किचन साफ करून घेतलं ना मग एकदा टेन्शन नाही, स्वच्छ दिवसभराचं. किचन वगैरे आवरून झालं आहे. इकडं भांड्याचा पसारा पडला आहे. इकडे भांडे लावायचे पडले आहे. इकडं आमचे मासे काय करते, बाबांना बाय बाय करतोय काय. पडशील. याची अंघोळ झाली आहे. हा बाकी आहे अंघोळीचा. हात मोडला का काय, रात्री पडलाय, दवाखान्यात न्यायचंय, म्हणून ह्याला उशिरा अंघोळ घालायची. दाखव सुजलाय काय, पाहू दे मला. थोडासा सुजलाय. लय उद्योग करून ठेवते, डोक्याला ताण नुसता. 2 तरचे 2 पोरं. चल दादाला आंघोळ घालून घेते मी आता. चल रे स्वयं, चल आंघोळ करून घे. आमच्या बारक्या पोरांनी ना मला एक तर रात्रभर झोपून नाही दिलं आणि सकाळी पण लवकर उठलं. त्याच्यामुळे सगळं कामाचे नियोजन फिसकटून जातं. आता काय करणार, लहान असल्यामुळे. एक तर त्यांचं पण सकाळी झोपेचा टायमिंग असतो ना, काय करणार. म्हणजे सांभाळायला कोणी नसलं ह्या असे हाल असतात, एकटीला सर्व करायचा. इकून तिकून झोपला बाई, अधूनमधून डोळे पण उघडायचा. झोपला एकदाचा. आता माझ्या कामाला मोकळी. धुणं वगैरे, भांडे, बरीचशी कामं राहिली आहेत. चला घ्यावा उरकून. उघडतोय डोळे पटपट आपली. चला, झोपला एकदाचा, वैताग देतो. आता आपले काम करून घ्यायचे बाकीचे राहिले. त्याला उठू नको आणि तू पण शांत झोप वरती. आता मी ना धुणं धुते आणि भांडे घासते तेवढे. आमचे छोटे महाशय झोपले आहेत, तोपर्यंत पटपट कामं उरकून घ्यावी राहिलेली. धुणं बाकी आहे अजून, धुणं तर धुतच होते आणि भांडे पण बाकी आहे. आज जरा अलार्म वाजला नाही ना, त्याच्यामुळे जरा उठायला उशीरच झाला होता मला. त्याच्यामुळे काय 5चा लावला होता, पण मला डायरेक्ट 6लाच जाग आली. मग तिला कसतरी शिरा वगैरे करून दिला होता डब्याला गोड. तिला आवडत नाही, पण तिने न्यायला जाऊन द्याय उशीर झाला. ती पण
तिने पण समजून घेतला आज, त्याच्यामुळे काही नाही वाटलं. मग नंतर आमचा स्वयंपाक वगैरे केला वगैरे, त्याच्यानंतर बाकीची कामं. हा कधी कधी इतका त्रास देतो ना, झोपतच नाही आता हल्ली, खूपच त्रास देतो आमचा स्वराज बारकं. खूप अवघड आहे त्याचं. इथे सांभाळायला कोणी असलं की म्हणजे बरं असतं. सांभाळायला एक माणूस पाहिजे मुलांना, त्याच्यामुळे मग कसं बी त्यांच्याकडं सोपं आपण आपली कामे करू शकतो नाही का. मुलांचं खूप अवघड असतं आणि ते काही पण कुटाने करून ठेवतात ना, एकटं सोडलं तर. इकडं आपण कामाच्या नादी लागले म्हणजे उलटेच कुटाने. त्याच्यापेक्षा आहे ना, त्यांचं सगळं व्यवस्थित करूनच झोपले वगैरे काच मग कामं करता येतात, असं आहे. अवघड असतं खूप. पावसाळ्यामध्ये ना कपडे पण सुकले पाहिजे. त्याच्या पॅन्टी खूप निघतात सूच्या आता, त्याच्यामुळे मग पटपट पॅन्टी धुवून वगैरे घेतल्या म्हणजे ऊन आहे त्यावर सुकून जाते ना. आता काही पाऊस म्हणजे अधूनमधून केव्हा पण येतच असतो सारखा, दिवसभर चालूच राहतो त्याचं. एक थोडा थोडा का होईना येतच असतो. धुणं वगैरे झालं की भांडे पण घासून घ्यायचे आहे तिकडे. त्यावर आमची दिदी पण शाळेतून येईन, हे पण जेवायला येतील दुपारी. त्यांचे जेवण वगैरे झाले की पुन्हा त्याचा वेगळं खायला बनवायचं राहतं. तसा तो भाजी पोळी खातो म्हणा, पण वेगळं काहीतरी खायला बनवावंच लागतं त्याच्यासाठी. त्याला बनवलं की मग दुसऱ्या मुलाला पण लागतं, असं आहे. इकडं धुणं वगैरे झालं आहे, पिळून घेत आहे दुसऱ्या पाण्याने. इकडं धुणं सुकवायला आली आहे बाहेर. धुणं सुकलं की पटकन म्हणजे मग थोडंसं पाणी गेलं की मग पंख्याच्या हवेला टाकता येतात, मग सुकून जातात कपडे. हे बघा आमचं मोठं पिल्लू कसं मध्ये 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 येते कॅमेऱ्याच्या तीनदा तीनदा. आई हे काय, आई ते काय, मला विचारत होता तेव्हा का. तो झोपला नाही, ह्याला करमतच नाही. तर दोघांचं काही ना काही चालूच राहतं, एकामेकांसंग मारामाऱ्या करत राहतात नुसते. लय वैताग देतात. दोघांनी एकामेकाच्या खोडी करतात. दोघं सारख्याला वारकेच आहेत. दोघांना काही आवडायला जागा नाही. दोघं पण एकामेकाच्या खोडी करतात, लहान मोठं काही नाही. मोठं सारखं आहे बारकं सारखं आहे, त्याच्यामुळं काय मारता पण येत नाही दोघं छोट्या असल्यामुळं. अवघड आहे त्यांचं खूप. मला म्हणतो आई तुला धुणं वाळत टाकत लागू का, आता ह्याचा केव्हा हात पुरणार या दोरीवर, मध्ये मध्ये करत राहतो. मग मला म्हणतो आई बाऊ निघला म्हणे तिथं. पावसाळ्यात जे पैसे निघतात ना त्याला तो गोम म्हणतो. गोमी सारखे दिसतात. मग मी त्याला सांगितलं ती गोम नाही आहे, पैसा आहे, पावसात निघतो तो. आगाव आहेत पोरं आमचे. भांडे पण पटकन घासून झाले, अजून घरं पण झाडायची आहेत आणि ती जागा पण साफ करून घ्यायची. भांडी पटपट घासून घेतली. नंतर मग जर शेवळ वगैरे झालं ना तिथं घसरणची जागा तयार होते. मग चुकून घसरलं ना अवघड होऊन बसतं, पाय बी मोडायची भीती. त्यामुळे ती जागा पण भांडे वगैरे झाली की पटकन साफ करून घेतली की टेन्शन नाही, म्हणजे स्वच्छ पण वाटून जातं. घसरायची पण भीती वाटते अचानक जर आपण गेलो ना, घोळाने वगैरे पाणी हे करून त्याच्यामुळे ते घासून आवरून घेतली ती जागा. घोळाने पाणी वगैरे ढकलून दिलं. अजून घरातली
आहे थोडीफार. दिवसभर काय कामच चालू असतात, काही ना काही चालूच राहतं. आपण म्हणतो घरातली मेन कामं उरकली का नाही, पण झाडून झुडून काही ना काही असतंच बारीक निरीक कामे. बाई एक मशीन आहे ना, बाई माणसाचं खूप अवघड असतं. मशनीसारखं दिवसभर चालूच राहतं काम, थकतच नाही अशी. काही नाही तर काय करावं तर लागतंच आपलं घर असल्यावर सर्व कामे. आता म्हटलं पटपट घरं झाडून घ्यावी. तो उठणारच आहे मला माहिती आहे, त्याचं खूप अवघड असतं. उठूनच बसतो लगेच, थोड्या वेळ झोपलं की. आता तो पहिल्यासारखं झोपत पण नाही. चला आवरली एकदाची माझी कामे सर्व. पोरगं पण झोपले, तो झोपला ना मग टेन्शन राहत नाही, सगळं व्यवस्थित होतं. नाही तर तो काही सुचून देत नाही, मध्ये करत राहतो, नाही तर काहीतरी कुटाणा करतो किंवा मग खिडकीत वर चढतो. त्या दिवशी वरूनच पाडला. आता हा रात्री पडलाय, नेमका हात मोडलाय का काय आता कळना. दवाखान्यात थोड्या वेळ ते आले का मग दवाखान्यात घेऊन जाते, कळण. पहिल्यांदा पण एक हात मोडलेलाच, नुसता काही झालं का आपटून घ्यायचं, पडून आता दवाखान्यात जायचे थोड्या वेळाच्याने. मग डॉक्टर सांगतील हात मोडला काय, मग पुन्हा गळ्यात पुन्हा पट्ट्या बांधायच्या त्याला, आहे का नाही. हा 3 पोरं सांभाळायचे, वैताग. एक शाळेत गेली, तिचं वेगळं, ह्याचं वेगळं, त्याचं वेगळं. आत्ताशी काम आवडलं तरी फरशा पुसायच्या राहिल्या, बाथरूम धुवायचं राहिले, तर थोड्या वेळच्याने करून हातून जेवण करायचं. ते आले की जेवण करायचे. मग मस्तपैकी पालक भाजी केलेली आहे, खूप छान लागते. नवीन म्हणजे जर आपण नेहमी जी भाजी करतो ना, तिच्यापेक्षा जरा वेगळी केलेली म्हणजे खातात बी मुलं आवडीने. आता तीच आपण बेसनपीठ वगैरे लावून करतो ना, ती भाजी काय खात नाही. त्याच्यामुळं थोडी वेगळ्या पद्धतीची आमच्या ह्यांनी सांगितलेली मला ती तशी बनवायला. मग त्या अजून नवीनच आहे मी चॅनलवर, आत्ताशी चालू केले, महिना झाला. प्लीज सबस्क्राईब करत. चला आता इथंच एंड करते, बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. प्लीज सबस्क्राईब करत.